तारखेपर्यंत उत्तर द्या, एक्सप्लेनेशन द्या असं सांगण्यात आलेलं होतं। त्यांनी त्यांच्याकडून कुठलंही उत्तर नाही, त्यामुळे मग मोठी कारवाई झालेली आहे। पुढे जाऊया। साताऱ्यातून बातमी आहे, मैत्रीच्या नात्याला काळीमा फासणारी मोठी धक्कादायक घटना साताऱ्यात घडली आहे। सोशल मीडियामुळे मैत्रिणीची मोठी फसवणूक केल्याचा प्रकार समोर आलाय। साताऱ्यातील वठार इथं मैत्रीच्या नात्याला काळीमाच फासला गेलाय। एकीने डोक्यात प्लान तयार केला आणि इंस्टाग्रामवर फेक अकाउंट बनवून मैत्रिणीचीच चेष्टा करायचं ठरवलं। तसं तिनं एक फेक अकाउंट तयारही केलं। त्यानंतर तिच्याशी गप्पा मारून तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं। आपल्या मुलाचा अपघाती मृत्यू झाल्याची बाब त्या मुलाच्या बनावट बापानं सोशल मीडियावरून दिली, पण मस्तीची कुस्करी होते असं झालं आणि अस्तित्वातच नसलेल्या खोट्या प्रियकराच्या मृत्यूच्या बातमीनं मैत्रीण हादरली आणि तिनं गळफास घेऊन आपलं आयुष्य संपवलं। एका मैत्रिणीनं स्वतः मित्र बनून सोशल मीडियावर अकाउंट तयार केलं। 2024 या CR नंबर खाली गुन्हा दाखल आहे। 306 प्रमाणे हा गुन्हा दाखल आहे, म्हणजे आत्महत्यास प्रवृत्त केल्यास ह्या गुन्ह्याची नोंद झालेली आहे। सुरुवातीला याच्यामध्ये फक्त एक मुलगी त्यांनी आत्महत्या केली होती अशी माहिती आमच्याकडे प्राप्त होती। त्याच्यामध्ये तपास करायला आम्ही सुरुवात केली। मुलीने आत्महत्या जी केली होती त्याच्यामध्ये कोणालाही त्याने दोषी असं काही ठरवलं नव्हतं, परंतु त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवरून वेगळ्या प्रकारची माहिती मिळायला लागली। याच्यामध्ये मागील 6 महिन्यात जवळपास ती एक मुलासोबत इंस्टाग्रामवर चॅट करत होती। तो जो मुलगा आहे त्याचा यूजर ID जो आहे त्याच्याशी बोलत असताना तो मुलगा आजारी पडलेला आहे आणि ॲडमिट झालेला आहे हॉस्पिटलमध्ये आणि त्याला रक्ताची आणि उपचाराची गरज आहे अशी माहिती त्यांनी त्या मुलीला दिली आणि नंतर हा मुलगा मयत झालेला आहे अशी माहिती त्या युजरनेमवरून एका व्यक्तीने त्या मुलगीला दिलं आणि त्या